पक्षामध्ये काही बदल नक्की होणार आणि ते फक्त नाशिकला नाही तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये होतील. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की अनेक नवीन कार्यकर्ते पक्षाशी आता जोडले जातात. काही लोक मोह माया लोभ लाभ यासाठी जात आहेत. रोज बातम्या येत आहेत त्या संदर्भात. पण जिथे जात आहेत ती काय खरी शिवसेना नाही हे सगळ्यांना माहिती आहे. पण मोह कोणाला सुटला नाही. अशा अनेक प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत. अगदी माननीय बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नेतृत्व करत होते तेव्हाही आम्ही अशा प्रसंगातून गेलेलो आहोत. पराभव पचवलेले आहेत आम्ही. पण पक्ष उभा ठेवला. पक्ष आजही मजबूतीने उभा आहे. विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपला असं होत नाही. कोणीच संपत नाही राजकारणात. चंद्रबाबू नायडू मागच्या निवडणुकीमध्ये फक्त 16 आमदार जिंकून आले होते. आज ते सत्तेवर आहे, ते लक्षात घ्या. बरोबर ना. आणि लोकशाहीमध्ये आज कटेंगे तो बटेंगे सेफ आहे वगैरे वगैरे आज असेल. पुढल्या वर्षभरामध्ये काय नवीन प्रकरण येतील आणि बटंगे कटंगेवाले काय स्वतःच काटले जातील याचा राजकारणात भरोसा नसतो. नाशिकमध्ये देखील अनेक पदाधिकारी अन्य पक्षात जाण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून. नाही चर्चा आहे. काही गेले नगरसेवक आधीच गेलेले आहेत नाही का आपले. किती गेले? आधी काही लोक गेले मागे गेले ते 10 गेले. आणि परवा माननीय उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे, जाहीर सभेत सांगितलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे माननीय इंदुरुदे समोर, शिवसेना ही अस्वलासारखी आहे. अस्वलाच्या अंगावरची 10-20 केस उपटले गेले तरी अस्वलाचे केस कमी होत नाही. अस्वल आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही पक्ष बांधणीवरती जोर देतो. ज्यांना जायचं आहे ते गेले, सत्तेच्या मोहापायी गेले. ते सुद्धा नाशकात गेले ना त्या काळात. यापुढे ज्यांना जायचं आहे त्यांना काय आम्ही मनधरणी कोणी करत बसले नाही. हे सगळे बसलेले खंबीरपणे पक्षाचं काम करणारे लोक आहेत. आणि अशा प्रकारचं नेतृत्व स्थानिक स्तरावर असल्यामुळे शिवसेना अनेक संकटातून पुढे गेलेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बघितलं तर काँग्रेस असेल किंवा इतरांनी काम केलं नाही, त्यामुळे आगामी निवडणुका स्वबळावर लढू. नाही, मी असं कधीच बोललो नाही की माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं नाही की काँग्रेस राष्ट्रवादी यांनी कोणी एकमेकाचं काम केलं नाही. भारतीय जनता पक्षाला किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेला निर्णय आणि निकाल हा का मिळाला याची कारणमीमांसा ही वारंवार झाली. उत्तमराव जानकर या क्षणी दिल्लीमध्ये आहेत, माळशिरसचे आमदार, आणि ईव्हीएमच्या विरोधामध्ये ते भेट घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे असे प्रचंड पुरावे आहेत की कशा प्रकारे ह्या निवडणुका सायबर्टच करण्यात आल्या. प्रत्येक बूथवर पूर्वी काही लोक बूथ कॅप्चरिंग करायचे. आता ईव्हीएमच्या माध्यमातून, मतदार याद्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे बूथ ताब्यात घेण्यात आले याचा सगळा पुरावा घेऊन उत्तमराव जानकर दिल्लीमध्ये आहे. पण त्यांना निवडणूक आयुक्त भेटत नाहीत. नाशिकलाही तेच झालेलं आहे. नाशिकच्या आमच्या दोन्ही जागा शहरातल्या सुधाकर बडगुजर असतील किंवा वसंतराव गीते असतील 100% जिंकणाऱ्या जागा होत्या. 100%. तिन्ही पक्षांनी जी जान से कार्यकर्त्यांनी मेहनत केली, आमच्या लोकांनी मेहनत केली, मतदारांचा कल आम्हाला दिसत होता. तरीही जर आम्ही पराभूत झालो असं चित्र निर्माण केलं असेल तर ते कृत्रिम चित्र आहे. म्हणजे बॅलेट पेपरचे तुम्ही निकाल पहा, कागदावरचे ते चुकीचे होते का? तिथे ट्रेंड कळतो तुम्हाला महाराष्ट्रातला काय आहे तो. हा काय पक्षाचा कार्यकर्त्यांची इच्छा आहे का महापालिका निवडणूक ही सोबत लढावी? संदर्भात माननीय उद्धव साहेबांनी एक भूमिका घेतलेली आहे. मुंबई महाराष्ट्रातील 14 महानगरपालिका आहे. प्रत्येक महानगरपालिकेतले प्रश्न बांधणी वेगळी आहे. नाशिकच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काही निर्णय घेतला या सगळ्या प्रमुख लोकांनी, आणि तो निर्णय माननीय उद्धव साहेबांकडे गेल्यावर त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ.
आम्हाला असं वाटलं की बाबा इथे स्वबळावर लढण्यातच लढून आम्ही भाजपचा किंवा त्यांच्याबरोबरच्या लोकांचा पराभव करू शकू, तर आम्ही त्याबाबत विचार करू. पण असं आम्ही ठरवलेलं नाही आता नाशिकमध्ये. हे लोक सगळे ठरवतील, हे निवडणुका लढणारे लोक आहेत. हे आमची कार्यकारिणी आहे, ते कोर कमिटी आम्ही स्थापन केली. हे सगळे बसलेले त्या कोर कमिटीचे लोक आहेत. त्यांनी जर आम्हाला सांगितलं, उद्योजकांना सांगितलं की नाशिक आपण स्वबळावर जाऊया, तर विचार होईल. ते म्हणाले की आपण आघाडीतून लढलं पाहिजे, तर आघाडीतून लढू. पण मुंबईबाबत काय निर्णय? मुंबईचा निर्णय परवा उद्धव साहेबांनी केलेला आहे ना. चाचपणी सुरू आहे, लोकांशी चर्चा सुरू आहे. बघू. एकनाथ शिंदेची आभार यात्रा सुरू होते राज्यभरात. विधानसभा निवडणुकीत जे यश मिळालं, आभार प्रकट कोणाचे आभार? ईव्हीएमचे आभार कोणाचे? ठिकठिकाणी चौकात ईव्हीएमच्या प्रतिकृती उभा करून तिथे ते आभार मानत चाललेत का? धन्यवाद ईव्हीएम, धन्यवाद ईव्हीएम, धन्यवाद ईव्हीएम. त्यांनी दोन गोष्टीचे आभार मानले पाहिजे. निवडणुकीत वापरलेलं अमर्याद ब्लॅक मनी, प्रशासकीय यंत्रणा आणि ईव्हीएम, यातून हा विजय प्राप्त झाला. ही निवडणूक घोटाळे करून जिंकण्यात आली आहे. ज्यांनी मतदान केलंय त्यांचा विश्वास नाही निकालावर. आभार कोणाचे मानते मला सांगा ना तुम्ही. ईव्हीएमचेच आभार मानावे लागतात. चंद्राबाबू निवडून आले. कोणाला? नाही, मला माहित नाही. मला खरोखर माहित नाही. चंद्रबाबू निवडून आले तर आपण त्यांचं आता नुकतंच कौतुक केलं की ते कितीवर होते आणि आता कुठे पोहोचले, आणि भाजप शिंदे गट निवडून आला तर आपण टीका करतात, असं का? चंद्रबाबूंनी पक्ष फोडला नव्हता. आता जेव्हा त्यांनी पक्ष स्थापन केला तर स्वतंत्र एक पक्ष स्थापन केला, आणि एकनाथ शिंदे यांचा जो निकाल आहे हा संशयास्पद आहे ना. भाजपचा निकाल इकडे संशयास्पद आहे, अगदी स्पष्ट आहे. अजित पवार, माननीय पवार साहेबांना फक्त 10 जागा मिळतात आणि अजित पवारांना 42-45 जागा मिळतात. हा निकालच संशयास्पद आहे. ह्याच्यावर या राज्याला जनतेचा विश्वास नाही. निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून त्यांनी आमचा पक्ष ताब्यात घेतला. एकनाथ शिंदेने पक्ष स्थापन केला का? बाळासाहेब ठाकरेंना जन्म का एकनाथ शिंदेने दिला? सांगा ना. आणि त्यांना पक्ष ताब्यात देण्याचं काम अमित शहानी केलं. त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये अमित शहाचा फोटो पाहिजे, बाळासाहेबांचा नको. हे जे बाळासाहेबांचे फोटो लावून फिरतायत, त्यांनी आपापल्या देवाऱ्यामध्ये अमित शहाचे फोटो लावले पाहिजे या लोकांनी, कारण त्यांचं दैवत अमित शहा आहे. हे सगळे जे कांड केलेलं आहे, कांड शब्द वापरते, आमचं पक्ष चोरण्याचं, चिन्ह देण्याचं, हे अमित शहाने केलं. पण लक्षात घ्या, दिवस सगळ्यांचे येतात राजकारणात, आणि हे लोक अमृत पिऊन आलेले नाहीये. हे काय अमृत पिऊन आले आहेत का समुद्र मंथनातून? रामकृष्ण सुद्धा आले आणि गेले, जसे अमित शहा आणि मोदी सुद्धा जाणार आहेत.